मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात झाला। लोकलमधून पडून 6 जणांचा मृत्यू झालाय। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांजवळून गेल्या। यावेळी लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग घासल्या गेल्या आणि यात 8 जण खाली पडल्याची माहिती आहे। या प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र यामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। काही प्रवासी जखमी झालेत। मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती आहे? सध्या मृतांचा आकडा हा 6 वर आहे। नक्कीच आपण बघतोय की सकाळी 9 वाजता ही खरं तर दुर्दैवी घटना घडलेली बघायला मिळत आहे। मी आता त्याच मुंब्रा स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी जवळपास 9च्या आसपास 2 जलद मार्गावरच्या गाड्या ज्या आहेत त्या एकमेकांना क्रॉस करून जेव्हा त्या ठिकाणून गेल्या तेव्हा प्रवासी जे आहेत ते एकमेकांना घासले गेले। प्रवाशांच्या बागा एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्याच्यामुळे बॅलन्स जाऊन जवळपास 10 ते 12 जण या ठिकाणी पडलेली बघायला मिळते। आपण बघतोय की त्यांचे शूज जे आहेत ते देखील या ठिकाणी पडलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यानंतर वॉलेट आहे ते देखील पडलेलं सध्या बघायला मिळत आहे। ज्या पद्धतीने खरं तर गर्दी मोठ्या प्रमाणात पीक अवर्स मध्ये बघायला मिळते त्याच्या विरुद्ध अनेकदा आवाज उठवला गेलाय, मात्र परिस्थिती मात्र जैसे थे असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचाच परिणाम आज पुन्हा एकदा अगदी आठवड्याच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। कारण प्रवासी बॅगा एकमेकांना घासल्या गेल्यामुळे ते पण दोन्ही जलद गाड्यांच्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्यामुळे बॅलन्स जाऊन या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवर पडले आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला असल्याची माहिती देखील उघडत आहे। जवळपास 9 ते 10 प्रवासी या पूर्ण अपघातामध्ये पडले असल्याची माहिती मिळते आणि त्याच्यामध्ये 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा अधिकृत आकडा सध्या पुढे आलेला आहे। यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। आपण जर एक गोष्ट बघितली तर त्या ठिकाणी रेल्वे मार्गावर जेव्हा हे जलद मार्ग या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत तेव्हा त्या ठिकाणी एक कर्व बघायला मिळतो आहे। एक गोलाकार असा ट्रॅक जो आहे तो त्या ठिकाणी सध्या बनवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितच जेव्हा जलद मार्गाची गाडी त्या ठिकाणून येते तेव्हा बॅलन्स जो आहे प्रवाशांचा तो एका बाजूला झुकला जातो आणि त्यानंतर डोंबिवली आणि ठाण्याच्या दरम्यान इतकी गर्दी जी आहे ती रेल्वेमध्ये बघायला मिळते की ज्याच्यामुळे फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्या आधी देखील या संदर्भात अनेकदा आवाज उठवला गेलेला आहे, मात्र कुठल्याही पद्धतीची ॲक्शन जी आहे ती रेल्वे कडून केलेली बघायला नाही मिळाली आणि त्याच्यामुळे आज खरं तर ही दुर्दैवी घटना या निमित्तानं झाली असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतो की अतिशय दुर्दैवी घटना आहे। याच्या आधी देखील रेल्वेतून पडून मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या आणि त्याचा आकडा जो आहे तो अधिक आहे, तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष कृती जी आहे ती केली जात नाही। एकीकडे असं म्हटलं जातं की बुलेट ट्रेन येणार आहे किंवा नवनवीन ट्रेन्स ज्या आहेत त्या येणार असल्याची माहिती दिली आहे। अगदीच आता पत्रकार परिषदेमध्ये देखील रेल्वेने सांगितलेलं आहे की नवीन आधुनिक पद्धतीच्या अनेक रेल्वे ज्या आहेत त्या पुढच्या काही दिवसामध्ये येतील, ज्याचे ऑटोमॅटिक दरवाजे असतील।